नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 28 मेच्या भागामध्ये मित्रांनो सावित्रीमाई भर उन्हाचं अंगण सारवायसाठी पाणी मारत असते. तर तेव्हा सगुणावनी ओरडल्यानंतर ज्योतिरावांची आई म्हणते, एवढंच तर सांगितलेलं आहे आणि आता थोडंच राहिलंय, करू दे की. आणि इतक्यातच इकडे आता सावित्रीमाईला जोराची चक्कर येते आणि तिच्या हातामधला तांब्याच खाली पडतो. तर ते बघितल्यानंतर सगुणाव सावित्री असं जोराने ओरडते आणि ज्योतिरावांची आई तर आता धावतच सावित्रीमाईकडे जाते आणि तिला सावरते. म्हणते, अगं ये बाई, जरा सावकाश, दमानं, चल चल तिकडं चल, असं म्हणून सगुणावला पाणी घ्यायला सांगते आणि तिला तिथं नेऊन बसवते. तर इकडे मित्रांनो आता ठरल्याप्रमाणे ज्योतिराव आणि मोरोपंत दोघे सुद्धा आता सरस्वतीबाईंच्याकडे आलेले असतात. तर तेव्हा सरस्वतीबाई विचारते, सावित्री दिसत नाहीये ते. तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, नाही, वाटेत असेल, येईलच इतक्यात. तर तेव्हा सरस्वती विचारते, शाळेसाठी मुली मिळाल्या? तर तेव्हा मोरोपंत सांगतात, नाही, सकाळपासून पायपीट सुरू होती ते रात्रीपर्यंत. आणि म्हणतात, तोपर्यंत ज्योती तू वहिनींची कल्पना सांग. तर तेव्हा ज्योतिराव सांगू लागतात. म्हणतात, म्हणजे कल्पना अशी आहे की रोज घरोघरी जाऊन लोकांना सांगणं अवघड होऊन जातं. शिवाय लोकांना वेळसुद्धा नसतो. त्यामुळे सावित्रीचं असं मत पडलं की हळदी कुंकवाचा समारंभ करायचा. तुमच्या घरी बायकांना बोलवायचं आणि मग जमलेल्या बायकांना शाळेचं महत्त्व सांगायचं. तर तेव्हा सरस्वती म्हणते, पण मला याचा अनुभव नाही हो. म्हणजे असे सामूहिक कार्यक्रम यापूर्वी झालेले नाहीत हो. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, आपण करू. तर तेव्हा सरस्वती विचारते, पण कोणत्या बायकांना बोलवायच्या? तर तेव्हा मोरोपंत सांगतात, सर्व जाती धर्मांच्या. तर तेव्हा सरस्वती म्हणते, घरी? आणि म्हणते, सासूबाईंना विचारावं लागेल. सासरे काही बोलत नाही तो, पण त्यांना आवडत नाही. गंगाधर पंतांचा तर त्यांनी धसकाच घेतलाय. पण हां, ब्राह्मण बायकांना बोलवू शकतो. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, मग वहिनी असं करू, आता फक्त ब्राह्मण आणि मराठा बायकांना बोलवू, बाकीच्या नंतर बोलवू. तर तेव्हा सरस्वती म्हणते, हळदी कुंकवाचा समारंभ उत्तमच, करूयात आपण. इकडच्यांनाही फार आवडेल. पण अजून सावित्रीबाई का नाही आल्या, असं ती परत विचारते. तर इकडे तर मात्र सावित्रीबाईला जोराची चक्कर आलेली असते आणि आता ज्योतिरावांची आई तिला आता घेऊन येते आणि पायरीवरती बसवते. तर तेव्हा सगुणाव पाणी घेऊन येते आणि तिच्या तोंडावरती शिंपडू लागते आणि तिला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यानंतर ती आता तिला पाणी प्यायला देते आणि सावित्रीमाई आता पाणी पिऊ लागते. तर आता सगुणाव तर चिडलेली असते आणि म्हणते, जल्लं मिळालं ते सारवणं, काय नको करूस, गप्प बस आता. बाई, अगं जीव जायचा अशा कामानं. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, खरंच चक्कर आली का बळनं केलंय? नाही म्हणजे नुसतंच दाखवायला? नाही म्हणजे उद्या दवंडी पिटायची, सासूबाईनं काम सांगितलं आणि उन्हात काम केलं म्हणून भोवळ आली म्हणून. तर तेव्हा सगुणाव म्हणते, अगं चिमणा, हे काय बोलतेस? हे काय बोलणं झालं वय तुझं? कशाला धारेवर धरतेस त्याला इतकं? तर तेव्हा सावित्रीमाई तिच्या हातामध्ये, म्हणजे सगुणावच्या हातामध्ये ग्लास परत देते आणि म्हणते, नाही, मी कामं उरकून घेते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, गये बाई, बस की. उगा तुझा जीव गेला तर माझ्या नावाला बट्टा लागायचा. आणि तसं बी आजचं काम झाले, जा आराम कर जा, नाहीतर पळ. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, आजचं झालं नवं? तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, वय. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, मग मी आता जाते मालकांना भेटायला. असं म्हणून ती लगेचच तिथून उठते आणि आपले हातपाय धुते आणि तिथून ज्योतिरावांच्या दिशेने जाऊ लागते. तर इकडे आता सरस्वती देवी म्हणते, तुम्हीच एखादा दिवस नक्की करून मला कळवा. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, नाही, दिवस तुम्हीच कळवा. नाही, मी असे का बोलतो, तर तुमच्या घरी काही गडबड नसावी, कोणी पाहुणा नसावा. तर तेव्हा सरस्वती देवी म्हणते, ते बरे, मी सगळ्या गोष्टी पाहून तुम्हाला कळवते. तर तेव्हा ज्योतिराव ते ऐकल्यानंतर खुश होतात आणि म्हणतात, कशा गोष्टी आता जमून यायला लागल्यात. अहो, तात्यासाहेब बेडे फार उमद्या मनाचा माणूस आहे. आणि म्हणतात, इकडे ही मदत, आणि सदाशिवसुद्धा नगरहून नक्कीच मदत करेल. तर तेव्हा सरस्वती देवी म्हणते, मी जाणार आहे 2 दिवस नगरला, तेव्हा येताना काही चीज वस्तू घेऊन येईन. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, आता फक्त एक मुलगी मिळाली ना शाळेसाठी, की शुभारंभ झालाच. तर तेव्हा सरस्वती देवी परत म्हणते, पण सावित्री अजून कशा काय आल्या नाहीत? तर इकडून आता सावित्रीमाई येतच असते आणि तिला थोडी थोडी चक्कर मारतच असते आणि ती अनवाणीच चालत येत असते. तर इकडे सरस्वती देवी सुद्धा खुश झालेली असते आणि म्हणते, मुळात हळदी कुंकवाची संकल्पना मनात आली, ते खूप छान झालं.
तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, हो म्हणजे सगळीकडे विषय जाईल आपला. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, आणि चांगल्या पद्धतीने जाईल. तर तेव्हा सरस्वती देवी म्हणते, बायकांना गोळा करायचं काम माझं, पण त्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगणार कोण? ते सांगणारा प्रभावी पाहिजे. म्हणजे जमलेल्या बायकांच्या मनावरती चांगला परिणाम झाला पाहिजे. तर तेव्हा ज्योतिराव इकडे तिकडे बघतच असतात आणि म्हणतात, सावित्री अजून कशी काय नाही आली? तर तेव्हा सरस्वती देवी म्हणते, बरे मातब्बरांच्या बायका आहेत. माईबाई दामले, सीताबाई फडके, सोना केरकर, मालतीबाई रासने, चंद्रभागा दामले, या सर्व बायकांना मी बोलवते. उमाबाई, दमयंतीबाई, गोपिकाबाई, यादी खूप मोठी आहे. तर ते ऐकल्यानंतर मोरोपंत म्हणतात, वा वा वहिनी, अजून बायका बघा. तर तेव्हा सरस्वती देवी म्हणते, मी निरोप देते, 3-4 दिवसात कार्यक्रम आपण करू. हां, पण त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देणार कोण? तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, मी देईन. तर तेव्हा सरस्वती देवी म्हणते, कसे हो, पुरुषांसमोर बायका बसणार नाहीत. पुरुष नको, कोणी बाईनंच शिक्षणाचं महत्त्व सांगितलं पाहिजे. आणि मित्रांनो, इतक्यातच आता मागून सावित्रीमाई येते आणि म्हणते, मी सांगते. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता सगळेजणच एकदम आश्चर्याने वळून तिच्याकडे बघू लागतात. तर सावित्रीमाई वय असं म्हणत पुढे येते आणि म्हणते, मी येईन की, मी सांगेन सगळ्या सगळ्या बायकांना शिक्षणाचं महत्त्व. तर तेव्हा सरस्वती देवी म्हणते, पण ब्राह्मण स्त्रियांमध्ये तुम्ही कसे काय येणार? त्यांना आवडणार नाही हो. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, हो तो मुद्दा तर आहेच. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, हां तुम्ही असं करा, गजरे आणि वेण्या घेऊन तुम्ही मला तिकडे बोलवा. मी येईन तिकडं आणि काही ना काहीतरी कारण काढून त्यांच्याशी बोलायला सुरुवात करन. तर तेव्हा सरस्वती देवी म्हणते, चालेल, पण बायकांना जराही संशय यायला नको, नाहीतर त्या उठून जातील आणि ते जपावं लागेल. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, व्हय, म्हणजे अवघड तर आहेच समद. अवं पण मोडायचं असेल तर शिवधनुष्य उचलायला तर हवं ना. तर असं सावित्रीमाईने म्हटल्यानंतर आता सगळेजणच खुश होतात आणि यांचं आता पक्क ठरतं. आणि त्यानंतर आता घरी आल्यानंतर ज्योतिराव तर खूप खुश असतात आणि ते सावित्रीमाईला म्हणतात, सावित्री, सरस्वती वहिनींच्याकडून निरोप आलाय. परवा हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलाय. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, परवा? इतक्या लागलीच? म्हणजे मला तयारी करायला लागल. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अगं आपण जे काही विचार करतो, बोलतो तेच नीटपणे सांगायचं एवढंच. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, हां म्हणजे तिकडं समध्या ब्राह्मण स्त्रिया येणार. मला त्यांच्यासमोर त्यांच्यासारखं बोलता येईल का? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अगं तू ठरवलं तर का नाही बोलता येणार? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, होय प्रयत्न करेन म्या, पण तसंही मला काय समारंभाला बोलवलेलंच आहे. गजरे घेऊनच बोलवलेलं आहे. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, त्यांनी तुला बोलवलेलं नाही, तू त्यांना बोलवलेलं आहेस. तर तेव्हा सावित्रीमाई हसते आणि म्हणते, होय की, गजरे घेऊन जाणं हा तर बहाणा आहे. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, एकदा का तू तिथं गेली ना, का लढाई जिंकली म्हणून समज. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, करेन, मी चांगली तयारी करेन आणि त्या बायकांच्या पोटात शिरून त्यांना समद नीट सांगेन. बरं तुम्ही जेवून घ्या, मी तयारी करते. आणि असं सांगून ती चाललेली असते, पण ज्योतिराव थोडे उदास दिसल्यानंतर ती परत मागं फिरते आणि विचारते, काय हो काय झालं? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सावित्री, मला वाटतं या कार्यक्रमाला जाताना तुझ्या अंगावरती किमती लुगडं असावं. तर सावित्रीमाई विचारते, आणि ते कशा पायी? तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, अगं चांगल्या चांगल्या घरातल्या बायका येणार तिथं. त्यांना तू 2 गोष्टी समजावून सांगणार. म्हणजे त्या सगळ्या बायका तुझ्याकडं बघणार. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, हां ते झालं, पण कशाला खर्च करायचा? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, खर्च? अगं मी जेव्हा भूदेवांच्या लग्नाला निघालो होतो, तेव्हा माझ्या खांद्यावरती किमती उपरणं टाकलंस. आता तू त्यांच्या कार्यक्रमाला निघालेली आहेस. मग तुला पण त्याच रुबावात पाठवूयात. तर तेव्हा सावित्रीमाई विचारते, म्हणजे? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, म्हणजे तुझ्या अंगावरती किमती लुगडं असावं. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो मालक, तुमची गोष्ट वेगळी होती, तुम्हाला आमंत्रण होतं. इथं मी समद्यांना काहीतरी समजावून सांगायला चालले. अहो आणि बायकांची गोष्ट वेगळी असते. माझं नटणं कुणाच्या जिव्हारी लागलं म्हणजे? एखादीचं नवं लुगडं, एखादीचा दागिना बायकांच्या मनात ईर्ष्या निर्माण करतं. तसं नको व्हायला. आपलं महत्त्वाचं कामच राहून जायचं मग. तर तेव्हा ज्योतिरावांच्या लक्षात आल्यानंतर ते म्हणतात, हो तेही आहे नाही का? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, बरं आपल्याला काहीतरी वाण द्यायला लागल ना व? वाण काय द्यायचं? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, हो वाण तर द्यावं लागल, म्हणजे भेटवस्तू.
आणि त्यानंतर थोडा वेळ थांबून म्हणतात, म्हणजे ते खुश झालेले असतात आणि म्हणतात, तू कामं उरकून घे, वाण काय द्यायचंय ते सुचलंय मला." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अगो बाई, इतक्या लवकर सुचलं बी? आणि काय?" असं ती विचारते. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "सांगतो." तर तेव्हा सावित्रीमाई आता तिथून निघून जाते आणि तेव्हाच आता इकडे सगुणाव आणि ज्योतिरावांची आई जेवायला बसलेले असतात. तर तेव्हा सगुणाव म्हणते, "चिमणा, कालवण लई झाक झालंय बघ आज." इतक्यातच सावित्रीमाई तिथं येते. तर तेव्हा सगुणाव म्हणते, "आली का? चल ये, जेवायला बस." तर तेव्हा सावित्रीमाई जी असं म्हणत असते, तर तेव्हा ज्योतिरावांची आई ते बघितल्यानंतर लगेचच ते कालवण जे असते ते आपल्याला वाढून घेते आणि त्यानंतर ते लगेचच सगुणावकडे घेऊन येते आणि म्हणते, "अहो, आज कोवळच कसलं चवदार झाले." असं म्हणून तिलासुद्धा खूप वाढते. तर तेव्हा सगुणाव म्हणते, "अगं नकोय मला चिमणा." तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "आणि भाजी संपली." आणि सावित्रीमाईला म्हणते, "सावित्री, भांडी इसळून घे गं." तर तेव्हा सगुणाव म्हणते, "चिमणा, अगं काय वागते तू? मी सांगितलं ना तुला मला नको आहे, तरीसुद्धा बळजबरी मला वाढतीये आणि तिने काय जेवायचं मग?" तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "चतकोर हाय, वाढू का तुम्हाला?" तर तेव्हा सगुणाव म्हणते, "चिमणा, हे बरं नव्हे. सावित्री जेवायची राहिली आहे हे माहिती आहे ना तुला?" तर तेव्हा ज्योतिरावांची आई काहीच बोलत नाही आणि सावित्रीमाईला म्हणते, "सावित्री, अगं भांडी इसळून घेतेस नवं?" तर तेव्हा सगुणाव परत म्हणते, "अगं, हे काय वागणं आहे तुझं?" आणि त्यानंतर सावित्रीमाईला म्हणते, "सावित्री, ती भांडी वगैरे राहू देत. तू ये, आपण एका ताटात एकत्र जेवू ये." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अहो नाही अहो, मला भूक नाही आहे." तर तेव्हा सगुणाव परत म्हणते, "अगं ये, जेवूयात ये." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "नाही अहो, मगाशी थोडं खाल्लंय मी." आणि त्यानंतर भांडी धुवायसाठी आतमध्ये ती निघून जाते. तर तेव्हा सगुणाव म्हणते, "अगे चिमणा, का वागतेस असं? हे वागणं बरं नवं. तिनं काय उपाशी राहायचं वय?" तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "तुमचं पोट भरलं नवं? मग द्या ढेकर आणि व्हा मोकळ्या." आणि त्यानंतर मित्रांनो, आता सगळं काही कामावरून सावित्रीमाई परत आता खोलीमध्ये येते. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "आलीस? तुझीच वाट बघत होतो मी." आणि विचारतात, "जेवलीस का?" तर तेव्हा सावित्रीमाई आता खोटं सांगते हो म्हणून. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "बरं ठीक आहे, ये इथं बस." असं म्हणून तिला बसायला सांगतात आणि एक कागद तिच्या हातामध्ये देतात आणि म्हणतात, "हळदी कुंकवाला आलेल्या बायकांच्या सोबत काय बोलायचं, कसं समजवायचं, ते सगळं लिहून काढलंय बघ." म्हणजे काय, जमलेल्या बायकांच्या मनावरती शाळा हा विषय बिंबवायचाच आहे. तर तेव्हा सावित्रीमाई ती आता थोडंसं वाचते आणि म्हणते, "हे असं सगळे प्रश्न विचारतील बायका?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, विचारतील म्हणजे शक्यता नाकारता येत नाही. ऐनवेळी तुझा गोंधळ उडू नये ना म्हणून लिहिलंय. तू पूर्ण वाच." तर तेव्हा सावित्रीमाई आता ते वाचू लागते. तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, "ते मुद्दे अवघड तर नाहीत ना?" तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "नाही, आधी पुरं वाचते. काही नाही कळलं तर विचारते." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "आणि हे बघ, हे फक्त आधारासाठी आहे. ऐनवेळी तू चांगलं बोलशीलच आणि एकदम चांगल्या पद्धतीनं समजावून सांगशील." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "बरं, ते वाणाचं काय झालं?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "वाण ना, ते आणतो मी." आणि म्हणतात, "बरं, जरा फेरफटका मारून येतो. आज जरा जास्तच जेवलोय आणि तुझ्या हातची पावट्याची आमटी म्हणजे काय सुचत नाही बघ. एक तिथं दीड भाकर खाल्ली." आणि म्हणतात, "हां, मीठ मात्र वरून घ्यावं लागलं." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "होय, धांदलीत इसरले असल. अहो सांगायचं नवं." तर तेव्हा ज्योतिराव बरोबर आता सावित्रीमाईचा अंदाज घेत असतात आणि त्यापुढं म्हणतात, "हां, ती कसर वांग्याच्या भरताने भरून काढली. आलोच शतपावली करून. तू वाच." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, जी." तर तेव्हा आता ज्योतिराव तिथून बाहेर निघून जातात आणि तेव्हा आता सावित्रीमाई तर ते वाचत असते आणि त्यानंतर आता ज्योतिराव परत येतात आणि सावित्रीमाईला विचारतात, "सावित्री, तू येशू ख्रिस्तावरची किती पुस्तकं वाचलीस गं?" तर तेव्हा सावित्रीमाई सांगते, "3-4 वाचली असतील की छोटी-छोटी." तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, "आणि पुराणं, गीतापाठ?" तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "हो, वाचलंय की." तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, बरं ठीक आहे, सत्याचं महत्त्व काय?" तर तेव्हा सावित्रीमाई सांगते, "सत्य हे परमेश्वरासमान असतं. असंच लिहिले समद्या पुस्तकात." तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, "आणि असत्य बोला असं कुठं लिहिलंय?" तर तेव्हा सावित्रीमाई सांगते, "नाही, असं तर नाही लिहिलं कुठं." तर थोड्या वेळाने आता सावित्रीमाई थकते आणि म्हणते, "अरे देवा, मला डोळ्यावरती झोप आली आहे." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "झोप नाही आली, भूक लागली आहे तुला." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अहो नाही हो, इतक्यात कशी भूक लागल?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "मी मगापासून जे विचारतोय ना ते हेच आहे.
जर असत्य बोला असं कुठंच लिहिलं नसल तर माझ्याशी खोटं का बोललीस? तर तेव्हा सावित्रीमाई परत नाही असं म्हणते. तर तेव्हा ज्योतिराव हसतात आणि म्हणतात, सावित्री, आमटीत मीठ होतं, पण तू काय म्हणालीस, धांदलीत विसरले. कारण तू जेवलीच नाहीस. मग आमटीत मीठ होतं का नव्हतं हे तुला कसं माहिती असणार? सावित्री, तू किती लपवलं ना तरी सुद्धा तुझे डोळे माझ्याशी बोलतात आणि खरं बोलतात. मला माहिती आहे आईनं तुला जेवायला दिलेलं नाही. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो जाऊ दे ना ते आता. तर तेव्हा ज्योतिरावांनी तर आपल्याबरोबर तांब्याभर दूध आणलेलं असतं. तर सावित्रीमाई विचारते, हे काय? तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, मी काय शतपावली करायला गेलेलो नव्हतो, गोठ्यात गेलेलो होतो. गाईला विनंती केली, गाई ग, माझी बायको उपाशी आहे, माझी मदत कर. कोणाच्याही नकळत धार काढली आणि आलो. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, कशाला एवढं समज केलं? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, शाळेच्या प्रयत्नात बायकोची उपासमार व्हायला नको. सावित्री, जर न सांगता माझी स्वप्न तुला कळतात तर तुझ्या वेदना मला कळायला नकोत? मला कळतंय सगळं सावित्री. तू हे जे काही करतेस ना ते सतीच्या वाणासारखं दिव्य आहे, पण समस्त स्त्री वर्गासाठी हे सहन करावं लागल. तर तेव्हा सावित्रीमाईच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं आणि ती जी असं म्हणत असते. तर तेव्हा ज्योतिराव पुढे म्हणतात, सारवताना तुला भोवळ आली तरीसुद्धा तू आलीस, भेटलीस, पण अजूनसुद्धा त्याविषयी चकार शब्दानं बोलली नाहीस. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो हे समज तुमच्यासाठी तर करते मी. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, धन्य आहे तुझी सावित्री. आणि त्यानंतर दुधाचा तांब्या आपल्या हातामध्ये घेतात आणि म्हणतात, घे. तर तेव्हा सावित्रीमाई नको असं म्हणत असते. तर तेव्हा ज्योतिराव परत म्हणतात, पी बरं. तर तेव्हा सावित्रीमाई ते दूध घेते आणि पिऊ लागते आणि थोडं पिल्यानंतर म्हणते, बास. तर मित्रांनो, तेव्हा ज्योतिरावांच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी आलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो, आता दुसऱ्या दिवशी सकाळी सावित्रीमाई सगळं काही स्वयंपाकघरामध्ये आवरावर करत असते आणि त्यानंतर एकदमच ही मनातल्या मनात बोलू लागते, आपले मालक स्त्रियांच्या आयुष्यामध्ये रंग भरणार आहेत, त्यामुळे त्यांचं आयुष्य बदलून जाणार आहे. पण त्यासाठी आज माझ्यावरती मोठी जबाबदारी सोपवलेली आहे आणि ती जबाबदारी पूर्ण होऊ दे रे देवा, असं म्हणून ती देवाला हातसुद्धा जोडते. आणि इतक्यातच ज्योतिराव आता तिथं येतात आणि सावित्रीमाईला म्हणतात, तू विचारत होतीस ना बायकांना वाण काय द्यायचं? आणि त्यानंतर त्यांनी गजराच्या टोपलीमधून पाटी आणलेली असते आणि ते आता सावित्रीमाईला सांगतात, हे वाण द्यायचं समस्त बायकांना. तर तेव्हा ते बघितल्यानंतर तर सावित्रीमाई खूपच खुश होते आणि म्हणते, पाटी? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, हो, कोरी पाटी. तर सावित्रीमाई तर खूपच खुश झालेली असते आणि इकडे मात्र दादा आणि ज्योतिरावांची आई बसलेले असतात आणि ते ऐकल्यानंतर आणि ते बघितल्यानंतर त्या दोघांना सुद्धा धक्का बसतो. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, या कोऱ्या पाटीवरती बायका त्यांच्या हातानं त्यांचा उत्कर्ष लिहितील. तर तेव्हा सावित्रीमाई तर खूपच खुश झालेली असते आणि म्हणते, खूप छान वाण आहे, मला आवडलं. तर तेव्हा आता ज्योतिरावांची आई ओरडू लागते, म्हणते, अजून आहेच का पाठी? थेर संपली नाहीत वय? जरा घरातली कामं उरका. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, कामं उरकली ताई, आणि भाकरी थापायच्या राहिल्या असतील तर आज भाकरी मी थापन. आणि असं म्हटल्यानंतर सावित्रीमाई आहो असं म्हणत असते. तर ज्योतिराव तिला थांबवतात आणि म्हणतात, पण सावित्री आज घराबाहेर जाणार हे नक्की? तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अरे काय बोलतोयस ज्योती? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, तिला भोवळ येईल, मला नाही यायची आई, मला पाहिजे तेवढी कामं सांग तू. आणि सावित्रीमाईला म्हणतात, सावित्री, ही लढाई तुला एकटीला लढायची आहे, मी डोळ्यात तेल घालून तुझी वाट बघन. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, आता जाईन ते काहीतरी चमत्कार करूनच येईन. आणि त्यानंतर आपल्या हातामधली पाटी त्या परत गजऱ्यांच्या खाली लपवते आणि त्यानंतर डोक्यावरती पदर घेऊन ती गजराची टोपली आपल्या हातामध्ये घेते आणि त्यानंतर एकदम अभिमानाने ती तिथून निघून जाते. आणि त्यानंतर आता ज्योतिराव आतमध्ये चाललेले असतात. तर ज्योतिरावांची आई विचारते, आता तू कुठं निघालास? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, मी काय गंमत करत नव्हतो, तिच्या वाटेची कामं करतो ना. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अरे बाबा, मी हात जोडते तुझ्या मोरं, पुण्यांदा नाही बोलणार असलं काही, पण हे समजा आपल्या घरात नग करू सर. तर ज्योतिराव आता दादांच्याकडे बघतात. तर तेव्हा दादासुद्धा नाही असं म्हणूनच मान हलवत असतात. आणि मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता मित्रांनो, इकडे तर सरस्वती देवींच्या घरामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूप छान रंगलेला असतो आणि एकटी बाई आता कोडं घालते. म्हणते, एवढंसं कार्ट घर कसं राखते?
तर तेव्हा दुसरी बाई उत्तर देते, कुलूप. तर तेव्हा सरस्वती देवी आता सावित्री माईला सांगते, सावित्री आता तू एक कोडं घाल. तर तेव्हा सावित्री माई म्हणते, रामा हातून रावण मेले, मरताना त्यांना 4 चंद्र दिसले. तर तेव्हा एक बाई म्हणते, शिकले म्हणती पण इथे शिकून काय डोंबलं होणार. तर तेव्हा सावित्री माई म्हणते, शिकलं तर आपल्याला लिहिता वाचता येईल, तुम्ही बी शिकवा, आपल्या मुलींना बी शिकवा. तर तेव्हा ती बाई म्हणते, शास्त्राची लक्ष्मण रेषा कशी ओलांडायची. तर इतक्यातच मित्रांनो तिथं गोपिका येते आणि म्हणते, मुळीच नाही, शास्त्राची लक्ष्मण रेषा मुळीच ओलांडायची नाही. आणि ती तिथं आल्यानंतर सगळ्या बायका घाबरतात आणि उठूनच उभ्या राहतात आणि सावित्रीमाईला सुद्धा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो आता बहुतेक उद्या आपल्याला गोपिका आणि सावित्रीमाई यांचा आमनासामना बघायला मिळणार. तर मित्रांनो भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.